दिदे काय लावलं? अरे इकडे वर गेला अजून उठला नाही. कुंड मुंड करून झोपला. दुपारचे आता म्हणजे पार 4 वाजल्यात. 4 पुढे गेला का बघ तुम्ही जाऊन. जय गणपती. सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आजचा विषय असा आहे म्हणजे आता काय होतंय, विराज झोपलाय अजून काय उठला नाही. सूर्य पण बघा इकडं पार उगलेला दिसतोय समोर. तोंडाव सूर्य आलाय म्हणजे उगलाय. पण विराज अजून झोपलेला आहे. त्याची मम्मी जर इथं असते तर मग लय लाड करतो, तो उठवतो लवकर. सगळं त्याच्या मम्मीनेच केलं पाहिजे. उठायला मम्मीने उठवलं पाहिजे. आम्हाला तर काय हात लावून देत नाही, सरवडतं उठल्या. पण आता त्याची मम्मी नाही ना, त्याची नाटकच बंद झाली. नाटक अजिबात करत नाही. सगळं आता येतो गप राहतो. बस म्हणलं की बस, उठ म्हणलं की उठ. जितकं माणूस लाडानी आलो जितकं माणूस लाडानी हे करतं ना, तितकं मग पोरग येड्यावून करतं. म्हणजे विराज तितका येड्यावून करायचा. आता मी आहे ना, आलाय आता झोपलाय, उठ म्हणलं की उठतो, बस म्हणलं की बसतो. त्याची आई असलो लय येड्यावून करतो, कुणाला काय ऐकत नाही. आणि तो मग तो सगळं माझ्या मम्मीनेच केलं पाहिजे इतकं. म्हणजे एक प्रेमाची हे असते. तर पोरं आपल्या आईलाच शिकरतात. तर आता झोपलाय, त्याला एकदा पुन्हा दाखवतो. उठतो का बघतो चहा प्यायला. चहा झालाय, मी पण पितो. आणि तो जर उठला तर त्याला पण पाजावं लागेल. ते वाटलं झाले, उठला नाही, झोपला, झोपून द्या. पण आता बराच टाइम झालाय, उठवतो मी आता. चाललं आता विराजकर. सूर्य पार बघा पार इकडे वर गेला, अजून उठला नाही. विराज, ए विराज, विराज, ए विराज, ए बाळ, विराज बाळ, ए विराज, ए विराज, विराज उठतो का झोपायचंय? ए विराज, ए विराज. कशाचा विराज उठतोय? बराच टाइम झालाय, म्हणलं लवकर उठन, चहा पिन, दूध पण झालंय गरम करून, दूध पिन म्हणलं. काव 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 काव. विराज काय उठायला तयार व्हाय ना. मी झोपतो आता विराज पशी. ए विराज, विराज, ए विराज, विराज, ए विराज. कल्याणी जा त्याला आण, परत आण. गायला पाणी पाजलंय का? उन्हात आणायचं. एक प्लेट आणा, सगळे जेवण करून घ्या. पाजलंय वय मम्मीनी? बरं बरं. हो चला, मी पण निघलो आष्टीला. विराज खेळतोय सावलीत मस्त पैकी. आज उशीर झालाय, पण आता काय करता बघावं लागतं, जिम्मेदारीचे काम आहेत. हो मी गेल्या पाजतो होय पाणी. बरं पाहिजे हो, पडशीन जोख्या तू, नीट बस. जोखा फाटला गार पलीकून. होय दोघं बसते का? तू लहान आहे का? लहान आहे का तू? लहान आहे? हा लहान नाही राहिली ती. कर जोखा चांगला बांधव दिदे, जोखा चांगला बांधव. बघा पनू पण आली. पनू सावलीत खेळा, उन्हात जाऊ नका. हा उन्हात नका जाऊ कोणी. दुपारचे आता म्हणजे पार 4 वाजल्यात. 4 वाजता मी एवढं ऊन लागतंय, मी टावेल गुंडाळा. इकडून इतकं ऊन लागतंय, माग बघा कसं ऊन पडलंय. ऊन पडल्यामुळे टावेल गुंडाळाय. आता 4 वाजता चालतो मी आज लवकर घरी, काही काम होतं त्याच्यामुळे. मग काय केलं, मी बोर चालू केला. बोर चालू केला तर विराज बसला उन्हात पाईप घेऊन. मला पाणी, मी आंघोळ करतो. आणि मी बोर चालू केला, घरी चाललोय. इकडं शेत, इकडं बोर, इकडं घरी आलो. आंब्यापाशी विराज पुढे बघावं लागेल. उन्हात थांबला ना दुखणं यायचं बे वाटतं. तू तर काय ऐकत नाही. आयु पाईप पण 3 पुढे गेला का बघ तुम्ही जाऊन. लय अवघड तसं. तर बघा विराजने त्यांनी काय करून ठेवलंय एकदा. तर ती विराज आणि दिदी काय करते, उन्हाची मार मस्ती चालू केली त्यांनी. पाणीचा अंगाव काय मारतेत, आंघोळ्यात काय करतेत. दिदे काय लावला धिंगाणा? ए तू आंघोळ करतो का तिच्या अंगावर होती? तो पाणी आंघोळ कर, चल. टिपाडात पाणी भरायचं. पाणी नाही राहिलं टिपाडात. कोरडं ठणक टिपाड पडलंय, पाणी नाही अजिबात. 2 दिवस झाले लाईटीचा गोठा आहे. विराज वर का आंघोळ्या करा लवकर. 2 दिवस झाले लाईटीचं, एक तर डिम लाईट होती, लाईटच नव्हती, पाणी नाही राहिलं. हां मी मोटर चालू करून येऊस तर बघा तोवर ह्यांनी फार पाईप ओढीत आणून ती करून. सारखा तू कर दादा, विराज तू कर आंघोळ, तूच कर.
बघा कसा आंघोळ करतो बघा. आय आय गणपती, ए गणपती, ए अरे विराज पडशील. लयच मस्ती करतोय बा, अवघडच खेळ झालाय. काय करावं लेकराला. मला ऊन लागून फार माझं बेजार झालंय उन्हाचं. मी आलोय मोटर चालू करून, ऊन लागतंय आणि लेकरं मस्ती करीत करून द्या. थोडे लेकर आहेत, आपण ह्या वयात करीत होतो थोडी मस्ती, म्हणून म्हणलं करी नका. करते आंघोळा करून द्या. पाणी भरून घेतो. 4 वाजल्यात तरी इतकं ऊन लागतंय. मागे चिर्र ऊन पडलं किर्र. जर 10 मिनटं उन्हात राहिलो ना तर अख्खं पांढऱ्याचं काळं होऊन जाईल. इतकं ऊन आहे, इतकं ऊन आहे म्हणजे लईच ऊन आहे. पाठीमागं कसं टाकी बरू का ओर असे. लागन लागन अरे लागन खाली फडची. विराज आयला विराजची हादत झाली गाड्या आता. विराज ए लागन बिगन म्हणलं झाडाला पाणी द्यावं आंब्याला. हे विराजचं असं आहे, नुसता धिंगाणा मस्ती चालू केली. पडशील ए. सूर्य बघा इकडं ऊन कसं ढगाडाग चाललंय आणि ह्यांचा मस्ती चालली मोकार. झाडाला म्हणून थोडं पाणी द्यावं. सुकले 2-3 दिवस लाईट नव्हती, आंबे गाळायला लागलेत म्हणून ते ह्यांचा 3रा धिंगाणा चालू झालाय. विराजला आणलं घरी आणि विराज म्हणलं टावेल घेऊस तर त्याला पुसायचं तोवर तर पळून गेला. पोरगच ऐकायला बाबा. पाणी भरले टाकीत, ऐकायला तयार व्हायला. झाडाला पाणी दिलंय, पळून गेलं. दाखवतो तुम्हाला आता एकदा कुठं काय करतो तो. लय हाणतो त्याला आता. विराज मोटर बंद करून त्याशिवाय तुम्ही आज जाग्यावर येणार नाहीत. तुम्ही ऐकणार नाही तर तुला आता घरी घेऊन गेलो तू पळत आला पुन्हा आंघोळीला. जा घरी, पळ पळ घरी जा. घरी जा तू. विराज विराज ऐकला का. विराज ऐकला का. ती गाय मारीन. विराज हे दोघांनी आता 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 मला एक पर्याय राहिला. आता आपला मीच मोटर बंद करून येतो तोवर तुम्ही ऐकणार नाहीत आता. हा मीच जातो मोटर बंद करतो. विराज तर काय ऐका ना. त्याला काय समजा ना. त्याला आता घरी नेलं कपडे म्हणलं घालावा आणि पाणी चालू राहून द्यावा. पण ते पाणी बघून पुन्हा माघारी पळून आला. पोरं काय ऐकत नाहीत. आईला मी पहिलं असंच लय पळायचो, लय आंघोळ्या करायचो आणि लेकरं बी तसेच येतं आमच्या वणीच. आम्ही पहिलं घरी राहायचो. शाळा सुटली ना 10वीला होतो. 10वी 11वी 12वी एकदा शाळा सुटली म्हणायचं समजा की घरी लगेच एरीवर पवायला. थंडी असो पाऊस चालू असतो तरी पवायचं. ते आंब्यात सोडलं होतं पाणी. विराला नेलं घरी. विराला नेऊन नुसतं थोडंसं म्हणलं हे करून घ्यावा, पुसून घ्यावा. तोवर विराट धुमाट पाण्यापाशी. मी घरी नेलंय. घरी गेलो घेऊन त्याला आणि टावेल घेतला. तोवर तो बाहेरची बाहेर फरार पुन्हा पाण्याला. म्हणलं आता काय ऐकत नाही. जाऊन ते आता लेकरं इथं लय आपल्याला सहन करलं. तापून बी होतं काही काळ. आपला बी दिवस असाच गेला. आपला म्हणजे माझा दिवस बी असेच गेले मस्तीचे. म्हणलं आता मोटरच काय करतो, कॉकच झाडाकडे फिरतो म्हणजे ती ऑटोमॅटिक गप बसतील. आलोय बोरपाशी, कॉक फिरतो आता. दीदीन ते ऐकानात तिकडे झाडाला काय करतो तो कुत्रे बसले बघा. गार असले इतकंपर्यंत लाई करतात पण कुत्रे सगळे लिंबूनीतच बसतात. पक्षी लिंबूनीतच बसतात. पण पक्षा झालं इकडं बी लगेच तिकाडा कॉक फिरायला की इकडं आलं पाणी. तर झाडाला म्हणजे अगोदर म्हणलं पक्षाला पाणी बघा का. पक्षाला पाणी पार खाली गेलंय आणि संपलंय. गडूळ बी झालंय. फ्रेश पाणी भरून घेतो एकदा. हो लय अवघड आहे पाण्याचं. पक्षाला पाण्यासाठी तर पहिलं मी वेळ देतो. एवढं बघा ऊन आहे. उन्हाच्या आंघोळ्या केल्या पोरांनी. इकडं सूर्य बघा वर. आणि म्हणजे आता जवळपास 4:30-5 वाजतच येते ना आता. मग 5 वाजता तरी दुकानावर जायचं. किराणा दुकान उघडायचं आहे मला. कारण दीपाली नाही ना आता एवढी हाल आहे माझी. दीपाली असल्यावर नसती हाल झाली. पण किराणा दुकान आष्टीकडे जाणे इकडं लेकरं पुन्हा विराज माझ्याकडेची आता सध्याला सगळ्यांचंच बघावं लागत आहे. पाणी चालू आहे मस्तपैकी. तर मी पण आता काय केलं, ऊन लय लागत होतं. मी बी पडलो झालं. पण आता हातपाय तोंड धुतलं, थोडं पाणी मारून घेतलं आणि थोडं तेवढंच बरं वाटतंय. इतकं भयंकर ऊन आणि गरमी. तर मी म्हणतो सगळीकडे असेल इतकं भयान ऊन. म्हणजे सगळं मुंबईपासून पार सगळं महाराष्ट्रात ऊन असेल इतकं कडक. तर गरमही तुम्हाला माहिती, ऊन बी माहिती दुपारी कसं होतं. तर मी पण कसं तसंच आता 5 वाजल्या तरी बी ऊन लागतं. इतकं गरमही उष्णता. आता मी सुद्धा आंघोळ करायला पाहिजे होती पण नाही केली. चाललोय घरी आता हळूहळू घरची वाट इथे जवळ करतो. लिंबूने दिलंय पाणी टाकून. कालीन बघा आंबे बिंबे मस्त जरा खाया प्यायला.